आमच्या हक्काचं हे बघा, तुम्ही आमचे घर तोडले, तुम्ही आम्हाला कागदाचा तुकडा दिला नाही, तुम्ही आमच्या घराची ठेवली, तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. राज्य सरकारचा कॅबिनेटचा निर्णय आहे. परतूर तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये उडाणपूर करायचा होता, तर झोपड्या त्या ठिकाणी होत्या, त्यांना देखील सरकारी जमिनीवर मोबदला या सरकारने दिला. हे आमचे हक्काचे वाचे एने 45 एने 47 स्लम हे घर आहे. मुकुंदवाडी, चिकलठाणा, संजीवनगर, अब्दूर, पळेगाव, मिरपिटा, नाणेगाव, जयवाडी, नक्षत्रवाडी त्यातला अर्ध्यापेक्षा अधिक भाग ग्रामीणमध्ये होता. महानगरपालिका झाली, महानगरपालिकेत तो भाग आला, त्यावेळी ग्रामपंचायती परवानगी आमच्याकडे आहे, त्यावेळी 47 आमच्याकडे आहे. तुम्ही याला अनाधिकृत घर म्हणू शकत नाही. आजच्या आंदोलनाचा आपला पहिला दिवस. या पहिल्या दिवशी आपण सांगितलं माहिती संकलन केंद्र आपण केलेलं आहे. 2 प्रकारचे अर्ज आपण घेतले. पहिला अर्ज आपण घेतला की ज्यांचे घर तोडले त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही, यांना 7 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात उत्तर द्या. याच्यामुळे आपण माहिती देणार आहोत किती घराचं घर होतं, किती पत्राचं घर होतं, स्लॅबचं होतं, बोरिंग होती, काय होती. दुसरा आपण अर्ज मागितलाय, देतोय, त्याच्यामध्ये आपण सांगतोय की आमच्या घराला मार्किंग झाली, ती मार्किंग करत असताना तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. माननीय महानगरपालिकेने हायकोर्टात असं सांगितलं. सुप्रीम कोर्टची गाईडलाईन आम्ही फॉलो करू. सुप्रीम कोर्टची गाईडलाईन अशी सांगतात की कोणाचंही घर तोडायचं असेल त्याला 7 दिवसाची नोटीस द्या, 15 दिवसाची सुरुवात द्या आणि 30 दिवसानंतर मोबदला देऊन कारवाई करा. असं झालं नाही. त्या पलीकडे शहरामध्ये दबावगिरी करून, गुंडाशाही करून, दबावशाही करून महानगरपालिका आयुक्तांनी आमचे घर तोडले, घर तोडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना सवाल विचारतो, कोणत्या बिल्डरला टीडीआर स्वस्त करून देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? पळेगाव, मिरपिटाला तुम्ही घाईघाईत घरं पाडले आणि घरं पाडल्यानंतर आम्ही आवाज उचलल्यानंतर तुम्ही आजच्या तारखेत नोटीस देता. तुमच्यावर का कोर्टाने कंटेम्प्ट करू नये? घरं पाडल्यानंतर तुम्ही नोटीस देता की तुमचं घर का पाडण्यात येऊ नये? की ते कोण कॉन्ट्रॅक्टर तुमच्या मागे लागला असता की ज्याला भूमिपूजन करायचं होतं त्यासाठी तुम्ही रस्ता मोकळा केला. शहरातील नागरिकांना सांगतो, कृपया असा समज करू नका की नागरिक विकासाचे विरोधाचे. विकासाचे शिल्पकार हे आहे, हे जागा देत आहे म्हणून रस्ता मोठा होणार आहे. आणि विकास करत असताना नियम आहे की तुम्हाला मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला आम्ही या ठिकाणी मागतोय. हे आमचं चुकीची मागणी आहे का? आयुक्तांना मी सवाल करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परत लेखी निर्देश दिले आमच्या निवेदनावर, तरी तुम्ही कारवाई करत नाही. राज्याचे मुख्यमंत्री तर आले, ते म्हटले की तुम्ही विकास करा, परंतु लोकांना तुम्ही मोबदला द्या, तरी तुम्ही कारवाई करत नाही. आणि आज तुम्ही वर्तमानपत्रात सांगता की सोशल मीडियाच्या आव्हानाकडे मी गांभीर्याने घेत नाही. आयुक्त साहेब, मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे. सर्वप्रथम मला काल पोलीस प्रशासनाकडून नोटीस मिळाली. पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. तेच एक प्रयोग झालेलं होतं की जे आयुक्ताला विचारायचं की तुमच्याकडे कागदपत्र आहे का, तपासून कारवाई करा. आमचं प्रत्येक निवेदन ते फॉरवर्ड करायचं. पण त्या निवेदन नोटीसमध्ये मला म्हटलेलं आहे की तुम्ही आयुक्तांच्या घरासमोर निदर्शने करू नका, मानसिक त्रास होईल. मी त्यांना स्पष्ट करतो, ज्या भगिनी, ज्या ताई आहेत ती माझी सख्खी बहीण आहे. तुमची कन्या माझी कन्या आहे, तो माझा परिवार आहे. मी माझ्या परिवाराला कधी त्रास होईल असे संस्कार माझ्यावर नाही. कृपया त्यामुळे तुम्ही असं आमचं. आणि याचा प्रश्न असा आहे मला, ही माझी माय, ही माझी बहिणी, पुस्तक दबलं, यांचं स्वयंपाकाचे भांडे दबले, यांना घरातून हाकलून केलं, यांना घर भाड्याने भेटत नाही, ही रडली, तर याचा मानसिक त्रास मला झाला, तुम्हाला का होत नाही याचा खुलासा तुम्ही करावा. दुसरं तुम्ही म्हटले की सोशल मीडियाला आम्ही महत्व देत नाही. आयुक्त साहेब, सदनात चर्चा झाली, अधिवेशनामध्ये स्पष्ट विचार केला. अति तातडीचा जो निधी आहे जो इमर्जन्सी चर्चा करावा लागतो, त्याच्यामध्ये 2 कोटी रुपये उडवले.
शहराचे पैसे तुम्ही सोशल मीडिया पुरवले स्वतःच चकमा पुढे येण्यासाठी. हे सोशल मीडिया तुम्हाला चालला, त्या सोशल मीडियामध्ये तुम्ही आव्हान करता मी सर तोडूंगा, हे तुम्हाला चाललं. आणि माझी बहिणी सोशल मीडिया सुद्धा बोलली की आयुक्त साहेब माझं घर तोडू नका, तुम्हाला घरी प्रश्न विचारले येते तर तुम्ही सोशल मीडियावर प्रश्न विचारता. साहेब असं कसं चालेल? मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, आम्हाला मोबदला द्या. आपण शहराचा विकासात आहोत का नाही? आपल्याला मोबदला मिळाला तर आपण जागा देणार का नाही? आपल्याला घराला घर मिळालं तर आपण जागा देणार का नाही? ही जनता सांगतीये. आणि तुम्ही काय सांगता? पहिले आपण सर्व घेऊन आम्हाला तुम्ही इरादा पत्र द्या. भरपूरपणे शासकीय जमिनीवर अतिक्रमण असताना लोकांना इरादा पत्र दिले. मी त्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. वाघमारे साहेब नावाचे अधिकारी आहे, मी त्यांना विनंती केली. मी साहेब तुम्ही कशी कारवाई केली? आणि 2019चा निर्णय, कॅबिनेटचा निर्णय, कॅबिनेटच्या निर्णयामध्ये सांगितलं नोकरी असेल किंवा गरज पडत असेल कामासाठी तर त्याला प्रकल्पासाठी पहिले द्या, त्याला मोबदला द्या. आणि अर्जुनमध्ये 2 वर्षापूर्वी 50% मोबदला तुम्ही आम्हाला दिला. नॅशनल हायवेने कंपन्सेशन दिलं. हायकोर्ट तुम्हाला सांगतंय की नॅशनल हायवेचं कंपन्सेशन आल्याशिवाय तुम्ही कारवाई करू नये, मोबदला द्या. तुम्ही वर्तमानपत्रात काय वाटू देता? सूत्रांची माहिती अर्जुन तोडून, अरे पण तोडा, बिलकुल तोडा, पण पैसे द्या ना तोडा. तू पैसे देणार नाही आणि दादागिरी करता. कसं दादागिरी साहेब? ही जनता इतकी आहे, तुम्ही अधिकारी आहे. आणि शेवटची विनंती मुख्यमंत्र्यांना करतो, जोपर्यंत मोबदला भेटत नाही, जोपर्यंत न्याय भेटत नाही, या माणसाची बदली करू नका. यांनी माझं स्तर उजाडलंय, माझं स्तर बकास केलंय, माझी आई माझी बहीण रडली. यांच्या डोळ्यातल्या आसूचा मी जोपर्यंत बदला घेणार नाही, कायद्याच्या भाषेत बदला म्हणजे कायद्याच्या भाषेत मोबदला घेणार नाही, तोपर्यंत आयुक्ताची बदली आम्ही होऊन देणार नाही. पहिलं शहर असं असेल, नागरिक कोर्टात जातील आणि म्हणतील ही बदली रद्द करा. हे पहिलं शहर असेल, नागरिक म्हणतील पैकी नंतर याची बदली करा. आणि तुम्ही ज्या आयटीने शहरामध्ये क्रेडिट घेतलं त्या आयटीने पुढे या, जबाबदारी स्वीकारा आणि सांगा हो माझ्याकडे टेक्निकल चूक झाली, आम्ही सुधारू. तुम्ही सांगा, मी चर्चा करतो, मी मोबदला देतो, आम्ही तयार राहू. तुम्ही मोबदला देणार नाही, तुम्ही दडपशाही करणार. तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपाचा इरादा पत्र द्या. पैसे जेव्हा येतील आम्ही ते व्याजासकट सरकारकडून घेऊ, एवढी सवलत तुम्हाला देतो. परंतु इरादा पत्र द्या. गरज तुमच्याकडे पडून आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे विश्वासनगर लोक भेटले, आता भेटले, त्यांना तुम्ही देखील केलं, गरज देतो. आणि आज गेले तर पैसे मागतात. आज 12 लाख रुपये म्हणते मार्केटला पुढे घर घेतील आणि यांच्याकडे योग्य आहे की तुम्हाला घर देतो. 2019चा निर्णय आहे कॅबिनेटचा, त्याच्यामध्ये सांगितलंय की तुम्ही अधिग्रहण करत असताना मोबदला द्या. परत तुमच्या माध्यमातून सांगतो, आयुक्तांनी आता जागेवर यावं, न्याय द्यावा, दखल जमीन स्पष्ट करावं, दुसरा अधिकारी नेमायला लावा, एक समिती नेमायला लावा, या अधिकारी कारवाई करतील आणि आम्हाला मोबदला पाहिजे. त्याचप्रमाणे आता कोणी आपण आयुक्त पवारांच्या घरी जाऊ आणि त्यांना विचारू, साहेब आम्हाला पैसे कधी देता, साहेब आम्हाला घर कधी देता. नाही काळजी करू नका. पहिले पैसे घेऊ, पहिले मोबदला घेऊ आणि मग आणि साहेब हे म्हणून मी काय नाव कोणाचं घेणार नाही, फक्त तुझं निरोप देत आहे, तुमको नगरसेवक नाही होणे का क्या? अरे साहेब नगरसेवक करणारे जनता आहे हो, तुम्ही नगरसेवक नाही करू शकणार, तुम्ही नगरसेवक नाही करू शकणार. आणि जे विरोधीच्या नजर लागले की साहेब नगरसेवक करते, मग त्यांनी अर्जंटमध्ये स्वतःची काळजी घ्यावी. घर तोडणार तुम्ही आम्हाला नगरसेवकाची भाषा करणार. या माध्यमामध्ये या देशाचे सगळे पक्ष संभाजीनगरला आहे, सगळे कार्यकर्ते आहे, ते घरातून कोणाकोणत्या पक्षातून उभं राहायचं. ही लढाई राजकीय करू नका, तुम्ही वैयक्तिक कोणाला निरोप करू नका. हा त्रास आम्हाला झालाय आणि याचा बदला आम्ही कायद्यात घेऊ. सर्वांना विनंती करतो, शांत पद्धतीने आपण करू नका.
आता